मित्रांनो, आता तुम्ही कुठं आहात हे तुमची परिस्थिती ठरवते, पण तुम्ही उद्या कुठे राहणार आहात ही तुमची मेहनत आणि तुम्ही ठरवता. आता ही रील जर तुमच्यापर्यंत आलीत ना, याचा अर्थ असा आहे की तुमचे विचार बाकीच्यांपेक्षा 100 पटीने वेगळे आहेत. सध्या तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात ना, त्या स्थितीमध्ये तुम्ही फक्त विचारच करताय, पण तुम्हाला अजून पहिली पायरी चढायची. आणि ती पहिली पायरी म्हणजे काय माहिती का? तो म्हणजे निश. कोणता पण मिलियनेअर ना एका स्किलवरती काम करतो आणि तिथूनच तो खूप सारे पैसे कमवतो. सेम आहे ना, आपल्याला पण तेच करायचंय ना भाई. एक असं क्षेत्र पकडा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही 5 वर्ष इतकी मेहनत करा की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही एकदम मास्टर बनून जा. आणि क्षेत्र पण असं निवडा ना जे क्षेत्र तुम्हाला करोड रुपये देईल, ना की लाख रुपये. कारण जे आपले स्वप्न आहेत ना, ते स्वप्न खूप इतरांपेक्षा वेगळे आहेत. आपल्याकडे 4-5 करोडची गाडी पाहिजे, 10-15 करोडचा बंगला पाहिजे, ही प्रत्येकाचे विचार नाहीये भाई. इतरांचे विचार तुम्हाला माहितीत का? ते 50,000च्या नोकरीमध्ये सॅटिस्फाईड होऊन जातात. आयुष्यभर त्याच नोकरीमध्ये ते काढतात 50,000च्या. अरे ते 50,000चं तर आपलं फक्त शूजच असायला बसला भाई. तू कधीच स्वतःवरती डाऊट नको घेऊ, कारण तुझे आणि माझे जे विचार आहेत ना, ते खूप इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत. आणि बिलियनियर बनणं हे काही 1-2 महिन्याचा हलवा नाहीये. एका स्किलवरती फोकस कर, काम कर आणि 5 वर्ष एवढं काम कर की तू तिथून काहीच अपेक्षा नको करू. फक्त काम.